वारीच्या वाटेवरती पंढरपूरची आस घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाचा ध्यास घेऊन आपण प्रवास करतोय आणि नेमकं काय काय घडतंय म्हणजे याची देही याची डोळा हा सगळा आनंदाचे डोही आनंद तरंग असं म्हणत या सगळ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने काटेवाडीत प्रवेश करताच पारंपरिक पद्धतीने मेंढ्यांच्या रिंगणाचा अद्भुत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। टाळ मृदुंगाचा निनाद, ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती वेगाने आणि शिस्तबद्ध प्रदक्षिणा घालत भक्तीचा अनोखा आविष्कार घडवला। या विहंगम सोहळ्याची ड्रोनमधून टिपलेली दृश्य डोळ्याची पारणं फेडणारी ठरली। हजारो वारकरी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या अनोख्या परंपरेचा भक्तिभावाने अनुभव घेतला। तर काटेवाडीतील मेंढ्यांचं रिंगण हा वारीतील एक अनोखा आणि आकर्षक सोहळा मानला जातो। या रिंगणापूर्वी मानाच्या मेंढ्यांना पारंपरिक पद्धतीने सजवलं जातं आणि त्यांच्या देखभालीची विशेष तयारी केली जाते। ही केवळ परंपरा नसून पिढ्यानपिढ्या जपलेला श्रद्धा आणि सेवेचा मान असल्याची भावना मेंढपाळ व्यक्त करतात। रिंगणामागील ही भक्ती, संस्कार आणि समर्पणाची कहाणी जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून। मेंढ्यांच्या रिंगणाआधी काय होतं माहिती तुम्हाला, कशी तयारी केली जाते मेंढ्यांची ते आपण बघतोय। तर मेंढ्यांना सगळ्यात आधी या कॅनल मध्ये मस्तपैकी आंघोळ घातली जाते। आपण बघतोय कशा मेंढ्या या पाण्यामध्ये डुबकी घेत आहेत, पोहत आहेत, आनंद लुटतात आणि मी खरंच सांगू शकते की यांचा उत्साह आहे। मेंढ्यांच्या रिंगणाच्या आधी यांच्यामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय आणि मेंढ्यांसोबत मेंढपाळांमध्ये सुद्धा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मस्त थंडगार पाण्यात कडक उन्हात या मेंढ्या उड्या घेतात या पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये त्यांची आंघोळ झाल्यानंतर या मेंढ्यांना एक रंग लावण्यात येतो आणि तो रंग लावल्यानंतर यांना सजवलं जातं आणि सजवल्यानंतर या मेंढ्या अशा इतक्या सुंदर दिसतात, सगळ्या एकच रंगाच्या दिसतात आणि त्यानंतर जेव्हा तुकोबांची पालखी काटेवाडीमध्ये येते त्या पालखीच्या भोवती गोल असं रिंगण घातलं जातं। आता या रिंगणाची परंपरा कधी सुरू झाली, का सुरू झाली याची थोडीशी माहिती मी मेंढपाळ माऊलींकडून घेतली। तेव्हा ते म्हणाले की एकेकाळी या सगळ्या मेंढ्यांना एक कुठला तरी गंभीर आजार झाला होता आणि या मेंढ्या मृत पावत होत्या। त्यानंतर जेव्हा तुकोबांची पालखी काटेवाडीमध्ये आली तर तुकोबांच्या पालखीला म्हणजे तुकोबांनाच या सगळ्या मेंढपाळांनी एक साथ घातली की तुकोबा राया या सगळ्यांचा आजार जाऊ देत आणि त्यांच्या भोवती एक रिंगण घातलं या मेंढ्यांचं। त्यानंतर यांना कुठलाच आजार झाला नाही असं इथले मेंढपाळ सांगतात। काही मेंढपाळ तर अगदी त्यांचे वडील सुद्धा होते तेव्हापासून, म्हणजे लहान होते तेव्हापासून ही सगळी परंपरा जवळून बघतात आणि तेच म्हणालेत की तेव्हापासून या मेंढ्यांना कुठला आजारच झाला नाहीये। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत दाखल होताच संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेलं। गावच्या वेशीपासून पालखी तळापर्यंत धोतरांच्या शुभ्र पायघड्या अंथरून माऊलींचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड जयघोष आणि वारकऱ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। या अनोख्या परंपरेचा साक्षीदार होण्यासाठी ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरी लिहिली, तुकारामांनी त्याचा प्रसार केला आणि संत गाडगे बाबांनी स्वच्छतेचं महत्त्व दाखवून दिलं। देव कुठं आहे त्यांच्या ह्या सेवेतनं, सर्व संतांच्या सेवेतनं आमच्या ज्येष्ठ मंडळींना बाबा देवाची सेवा कशी करायची तर संत तुकारामाला पायघड्या घालण्याचा निर्धार आमच्या ज्येष्ठ मंडळीनं केला आणि त्यांची प्रथा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्हाला ह्या दिवशी एवढा आनंद वाटतो की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरी। वारीचा प्रवास म्हणजे एक आध्यात्मिक अनुभूती मानली जाते। पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांसाठी जेवण तयार करण्याची जबाबदारी ही महिला वारकऱ्यांवर असते। एकीकडे मुखात विठोबाचं नाव तर दुसरीकडे भाकरी थापण्याच्या आवाजाचा साज आणि वारकऱ्यांच्या मुखी हे जेवण तयार करणं म्हणजे जे मुखी जाणार आहे जेवण ते जेवण तयार करणं म्हणजे ही एक सेवाच असल्याचा भाव
म्हणजे थेट माऊलींच्या पायाशी ही सेवा आपण रुजू करतो अशी भावना या सगळ्या महिलांच्या मनात असते. आपण बघतोय की जेवण बनवता सुद्धा किती आनंद आहे या माऊलींच्या चेहऱ्यावर, की गाणं गात गात जेवण बनवतात. आपण ऐकूया. मुकामाला बाई पहिल्या मुकामाला पहिल्या मुकामाला बाई पहिल्या मुकामाला गेली वाळूची पिंड आली राऊळात दिंड आली राऊळात दिंड बाई माझ्या ज्ञानोबाची आली राऊळात दिंड आली राऊळात दिंड तिसऱ्या मुकामाला बाई तिसऱ्या मुकामाला तिसऱ्या मुकामाला बाई तिसऱ्या मुकामाला आडवी लागली बोसरी आरती करावा तिसरी आरती करावा तिसरी गवळण म्हणती गवळणीला ग साईबाई गवळण म्हणती गवळणीला ग साईबाई पुत्र झाला यशोदेला वैदाला ग झाला वैदाला पुत्र झाला यशोदेला वैदाला ग झाला वैदाला. काय सुंदर आवाज आहे माऊली. रामकृष्ण हरी. बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाची पालखी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून बालाघाटाच्या डोंगर रांगेतील मातकुळी घाटातून वारकरी हरिनामाच्या गजरात वाटचाल करतात. अवघड घाट, चढ उतार आणि संकटाची पर्वा न करता विठ्ठल दर्शनाच्या उडीने वारकरी भक्तिभावाने पुढे सरकत असल्याचं विहंगम दृश्य ड्रोनमधून टिपण्यात आलंय. मातकुळी परिसरात पालखीचं आगमन होताच ग्रामस्थ आणि चिमुकल्यांनी उत्स्फूर्त स्वागत करत भक्तिमय वातावरण निर्माण केलं. आणि ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य जी आपण बघताय ती या पंढरीकडे गहिनीनाथ गडावरनं पालखी जी आहे ती पुढे निघालेली आहे. अवघड घाट आहे, आजूबाजूला सगळे हिरवीगर्द अशी झाडी आणि त्याच्या मधोमधनं जाणारा हा नागमोडी वळणाचा रस्ता. जणू काही भक्तीचा प्रवाह जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने किती हा चढ असला तरी या चढाची थकण्याची भावना मनात कुठेही दाटून न येता विठ्ठलाचं दर्शन करायचंय, माऊलीचा जयघोष करायचा, महाराष्ट्राचं वैभव असणाऱ्या या वारीच्या संस्कृतीचा ध्वज आपल्या हाती ठेवून पुढे वाटचाल करायची आहे. हीच भावना मनामध्ये ठेवून वारकरी या नागमोडी वळणातनं वाटचाल करतात. ही नागमोडी वळणं जणू म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे वेगवेगळे चढ उतार आहेत, वेगवेगळे वळण आहेत.